भाऊ मला सांगा, आज तुम्ही इथं उपोषण करताय, काय प्रमुख मागण्या आहे आपल्या? प्रमुख मागणी अशी आहे की सर्वे क्रमांक 39मध्ये भोकरदनमध्ये नगर परिषदच्या शिओनी हे कुटुंब जवळपास 60-65 वर्षापासून त्या ठिकाणी राहत होतं. एका कुटुंबाला बांधकाम करू नका अशी नोटीस दिली आणि त्यांनी थोडंफार विटाच्या याच्यात बांधकाम केलेलं होतं. ते थांबवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी JCP आणि पोलीस बंदोबस्त आणला आणि 5 कुटुंबाचे घरं त्या ठिकाणी नस्तेनाबूत करून टाकले. त्या ठिकाणी त्यांचं सर्व जीवनावश्यक वस्तू होते, कपडे होते, त्यांच्या वर्षभराचं त्यांचं जे कारखान्यावर कामाला जात असता सर्व असे मोठे अन्नसाठा त्यांच्या घरात होता, ते सर्व नस्तेनाबूत करून टाकला आणि फार मोठी एका कुटुंबाची जवळपास 5-6 लाख रुपयाची नुकसान केलेली आहे. असं 25-30 लाख रुपयाचं सर्व टोटल नुकसान झालेलं आहे. आमचं असं SDM साहेबाला विनंती आहे की ह्या सर्व कुटुंबाला ज्या ठिकाणी आपण नगर परिषदच्या वतीने त्या कुटुंबाला शौचालय दिलेले आहे, नगरपालिकांना त्यांना बॅचेस दिलेले आहे, लाईट बिल आहे, त्या ठिकाणी नळपट्टी भरलेली आहे, त्या ठिकाणी नळसुद्धा त्यांना अधिकृत दिलेले होते. असं सर्व असताना यांच्यावर अन्याय झाला आणि जिल्ह्यात हाय अलर्ट आहे. जिल्हा अधिकाऱ्याचा आदेश आहे की 10 ते 5पर्यंत कोणी घराच्या बाहेर निघू नका. आणि असं सर्व असताना ते शिवणं हे बारीक 2-2, 4-4 महिन्याचे लेकरं आहे, सर्व उन्हात आज रस्त्यावर पाडले. आम्ही त्यासाठी या ठिकाणी अमरण उपोषण करीत आहे. तरी उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना आमची अशी विनंती आहे की यांनी ह्या प्रकरणात सखोल चौकशी करून या कुटुंबाला लवकरात लवकर त्या ठिकाणच्या जागा यांच्या ताब्यात द्या, यांच्या नावे करून द्या आणि त्या ठिकाणी यांना घरकुल मंजूर करून देण्यात यावं. बोला. आमची जितकी नुकसान झालेली आहे तितकी तर भरपाई त्यांना करावंच लागेल. म्हणजे आमचे लेकरं जे वाटावर आहे त्यांना त्यांची सोय करावं द्या. आणि तेच नाही, त्यांनी जी नोटीस दिलेली आहे आम्हाला ती फक्त बांधकाम बंद करण्याची, पाडण्याची नाही. 4 घरं जे त्यांनी पाडलेले तर कोणाच्या आधारावर पाडले हे त्यांनी आम्हाला सांगावा आणि आमची जितकी नुकसान आहे तितकी भरपाई करून द्या. कारण की आम्ही मालदार लोक नाही आहेत की यांच्यासारखे जे एसीत बसून सनी आम्हाला येईन सगळं म्हणून. आम्ही गरीब लोक आहे. आम्ही जेव्हा काम करू तेव्हाच आम्हाला खायला भेटेल. आणि जितकी नुकसान आमची त्यांनी CO साहेबांनी केलेली आहे तितकी नुकसान भरपाई करून सनी आणि आणून द्यावा. आणि आमची जी राहतो आम्ही ती जागा ही काही आजची या कालची नाही, आमच्या 4 पिढ्या झालेल्या आहेत. कारण की आमची 4थी पिढी ही. आणि त्यांनी जे राऊंड केलेलं आहे ते राऊंड आधीचं नाही आहे, आम्ही आधीचं आहे. जे बी लोक म्हणतात ना आम्हाला ते राऊंड आधीचं आहे त्यांना येऊन बघावा आणि आमची सोय करून द्यावा. आता कुठं राहता तुम्ही? आम्ही आता रोडवर राहतोय. सामान कुठं तुमचं? त्या जागेवर पडलेलं आहे. आम्ही त्याला हात सुद्धा नाही लावलेला आहे, जसं तसंच पडलेलं आहे. त्यांना उचलायची सुद्धा त्यांनी आम्हाला हे दिली नाही मोलत. कारण की जेव्हा त्यांच्या पायावर पडून 2 दिवसाची मदत मागतोय ना आम्ही तेव्हा आम्हाला म्हणते ते ऑफिसचे बाहेर होय, चल होय बाहेर, ही बोलण्याची पद्धत आहे त्यांची. आम्ही घर बांधलं होतं, त्यांनी फक्त काय म्हणले आम्हाला, घर बांधलं तुम्ही काय करा, बांधकाम बंद ठेवा. आम्ही तिथे येऊन त्यांना म्हणलं आम्हाला 7 दिवसाची नाही तर 4 दिवसाची मोलत द्या, आम्ही आमचं हे करतात म्हणून. तरी बी त्यांनी ऐकलं नाही. आणि त्यांनी आमचं समजा आम्हाला काहीच ठेवलेलं नाही आहे. समजा आमचं धान्य बिन्य समजा त्याच्यामध्ये दबलेलं आहे. आम्ही ऊस तोडतो, 4 महिने तिकडे राहतो, 3 महिने इथं राहतात. आमच्या लेकरांची जवळ सोय व्हायला नाही. आम्हाला जवळ लागते हे देत नाही, आम्ही तवर लागते तर चुकून. ओके. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान. या मुजुरी शिवली जी 5 कुटुंबावरती कारवाई केलेली आहे. एकाला नोटीस देऊन 5 जणांची घरं तोडलेली आहे. त्यांना कोणत्याच गोष्टीची नोटीस, एकाच घराला फक्त बांधकाम करू नका याची नोटीस दिलेली. आणि अमानुषपणे या COनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन या लोकांची घरं पाडण्यात आलेली. हे जवळजवळ तो परिवार जवळजवळ त्यांच्या 3 ते 4 पिढ्या तिथे वास्तव करत असेल. वास्तव करत असताना या म्हणजे नगरपालिकेने त्यांना घराचे नंबर दिलेले आहेत, नळ आहे, पुन्हा शौचालय आहे, या सगळ्या सुविधा दिलेल्या असताना सुद्धा आमचा हा प्रश्न आहे की ही जागा अतिक्रमणात कशी येते. अतिक्रमणात येत असेल तर या भोकरदन शहरामध्ये कित्येक ठिकाणी किंवा सर्वे नंबर 39मध्ये खूप जास्ती अतिक्रमण आहे. मग ते अतिक्रमण का हटवण्यात येत नाही आहे? बल्लाट श्रीमंताचे अतिक्रमण आहेत म्हणून ते हटवले जात नाही आहे का जो गरीब वंचित शोषित समाज आहे त्यांच्यावरती आपण मुजोरीपणा दाखवतोय का त्यांना आमच्या फक्त इतक्याच मागण्या आहे. जी काही या परिवारांचं 5 घरांचं नुकसान झालेलं
अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे. जे लेकरं, जो परिवार, 5 कुटुंब उद्ध्वस्त म्हणजे उन्हात पडलेली आहेत या 8 दिवसापासून. तर मग आमचे असं म्हणणं आहे, आमच्या मागण्या आहेत की 60 वर्षापासून 70-80 वर्षापासून जी लोक वास्तव्य करत असतील त्यांना त्या जागा बहाल करण्यात याव्या. त्यांना त्या सगळ्या जागा देऊन त्यांचा मालकी हक्क त्यांना देण्यात यावा. आणि जे अतिक्रमण झालं भोकरदन शहरामध्ये, ज्या बल्लाळ श्रीमंतांनी जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा अतिक्रमण केलेलं ते अतिक्रमण हटवण्यात यावे. आणि या लोकांवरती जो काही ज्यांचे घरं वगैरे तोडण्यात आलेली आहे, जी काही त्याचा अन्नधान्याचा किंवा जे रस्त्यावर पडलेले त्यांची जी काही नुकसान झाली असेल ती इथल्या लोकांनी, SDM साहेबांनी किंवा COनी ते भरून द्यावं. आणि जे काही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले असेल त्याची शहानिशा करून या CO यांच्या कर्मचाऱ्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या आमच्या मागण्या. अन्यथा या जर का आमच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर या आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसू. आणि इथून जर काही होत नसेल तर आम्ही नक्कीच कलेक्टरकडे जाऊन बसू. या आमच्या पुढच्या मागण्या राहील. परवाच्या दिवशी नवे भोकरदन येथील गरीब समाजातील लोकांची घरं नगर परिषदेच्या शिवोने एका घराला नोटीस देऊन संपूर्ण 8-10 घरं JCPनं आहे कडक उन्हाच्या पाऱ्यामध्ये उद्ध्वस्त केली. आणि त्यांच्या लहान मुलांना, बाया माणसांना अगदी उन्हात आपला संसार फेकून द्यावा लागला. याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही. आणि म्हणून मी या शिवचा जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे सरकारचं धोरण ज्यांना भूमी नाही, जे रोजंदारी करतात अशा लोकांना घरकुल देऊन त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. असं असताना आज ते 50 वर्षापासून तिथं राहतात. सर्व सुविधा नगरपालिका तिथं पुरवते. आणि असं असताना ऐन वेळेवर त्यांना या कडक उन्हाळ्यामध्ये त्यांची घरं उद्ध्वस्त केली. ही फार त्यांच्यावर झालेला अन्याय. खरं म्हणजे गट नंबर 39 आत्ताच मराठा सेवक सुरेश पाटलांनी सांगितलं की 39मध्ये त्याच लोकांचं अतिक्रमण आहे का? आज तिथं धनदांडग्यांचे एवढे अतिक्रमण आहे, त्यांना हात लावण्याची मजल या अधिकाऱ्यामध्ये नाही. आज सरकारनं बांधलेली अधिकाऱ्यासाठी क्वार्टर तिथंसुद्धा अतिक्रमण झालेले. तिथं मात्र हे अधिकारी डोळे लावून तिथं फिरतात आणि त्यांना धक्कासुद्धा लावत नाही. आणि म्हणून ह्या भोकरदनमध्ये सर्व अंधेर नगरी चाललेले कोणत्या सांगण्यावरून हे काम करतात. त्याच्यापेक्षा आमचा आरोप थेट या शिववर आहे. आणि शिवसाहेबांनी हे जे कृत्य केलेलं आहे हे अगदी लांछनास्पद आहे. याचा आम्ही परत भोकरदन तालुका काँग्रेसतर्फे निषेध करतो. आणि या लोकांना त्वरित त्यांचं झालेलं नुकसान भरपाई द्यावी. त्यांना पर्यायी जागा आणि पंतप्रधान योजनेतून घरकुल योजना ताबडतोब द्यावी. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या या उपोषणाच्या कोणत्याही आंदोलनामध्ये भोकरदन तालुका काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा राहील अशी मी तालुका काँग्रेसच्या वतीनं ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. जय किसान. या शोषित वंचित कुटुंबावर जो अन्याय झाला, 60-70 वर्षापेक्षाही अधिक काळापासून त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असताना COनं स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत या गरीब कुटुंबाला रस्त्यावर आणण्याचं, उन्हात आणण्याचं काम केलं. यांच्या डोक्यावरचं हक्काचं छत्र हिरावून घेण्याचं काम या नराधामानं केलेलं आहे. या COचा तीव्र शब्दात मी निषेध करतो. तसेच लवकरात लवकर प्रशासनानं तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून याच्यावर ॲक्शन घ्यावी. या कुटुंबावर झालेल्या अन्यायाला न्याय देण्याचं काम सरकारने या ठिकाणी केलं पाहिजे. खरं तर इतक्या वर्षापासून त्या ठिकाणी येणारं हे कुटुंब, यांना त्या ठिकाणी प्रशासनानं शासकीय योजनेतनं शौचालय दिले, नळ कनेक्शन दिलं, लाईट मीटर दिले. अशा शासकीय योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी सुविधा पुरवल्या. तर मग ते अतिक्रमण होतं, तर या सुविधा तुम्ही कुठल्या बेसवर पुरवल्या याचाही जबाब आम्हाला COने द्यावा.
त्या ठिकाणी या गरिबांचे घरं उद्ध्वस्त करून तुम्ही स्वतःला जर शाहू समजत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःला माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहात. त्या ठिकाणी या गरिबांना त्या जागा कायमस्वरूपी यांच्या नावावर करून देण्यात याव्या आणि त्या ठिकाणी पक्के घरं यांना बांधून देण्यात यावे, तरच आम्ही स्वस्थ बसू. अन्यथा आमच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही या गरीब, दुबळ्या, शोषित, वंचित घटकासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. जय जवान, जय किसान. रमाईनगरमध्ये जो गरीब लोकांचे जो 50 वर्षापूर्वी घर होते ते मुख्याधिकारीने तोडले, ते बेकायदेशीर आहे. मी सत्ताधारी पक्षाचा असून त्याचा निषेध करतो. मी माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेबाला मी स्वतः सांगितला, आता तळेकर साहेबाला नंबर दिला. आता ते शिवसाहेबावर कारवाई नाही झाली तर आम्ही त्याची 100% त्याची बदली करणार. ही मी माननीय सत्तार साहेबाला काल सांगलो. नगरविकास मंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आहे. आणि या लोकांना त्याच जागा बसवा असा गव्हर्नमेंटचा GR आहे की 12 वर्षापूर्वी आता शेतीचं बी कोणी अतिक्रमण केलं 12 वर्ष झाले तर सुप्रीम कोर्टचा आदेश असा आहे की ते लोकांना रेग्युलाइज करा. आणि हे पंतप्रधान योजनेचे घरकुलाचे काम चालू आहे. जो घरकुलाचे काम चालू आहे रमाई नगर असो आहे पंतप्रधान योजनेचे असो, हे घरकुलाचे काम असं GR आहे की या लोकांना जागा उपलब्ध करून घर बांधण्याची अशी गव्हर्नमेंटची जो पंतप्रधान मोदी साहेब सांगता की घरकुल द्या, तर या लोकांना घरकुल तर दिली नाही. 60-50 वर्षापूर्वीचे जो घर बांधलेले लोकांना आहे ते लोकांचे अतिक्रमण म्हणून त्याला पाळले. ते अतिक्रमण नाही तर त्याला रेग्युलाइज करायला पाहिजे होतं आणि ते 50 वर्षापूर्वी बसवलं होते. याच्या अगोदर मी माझी आई नगराध्यक्ष होती, तिथे आम्ही झोपडपट्टी केली होती, रोड दिले, रस्ते सगळे सुविधा दिलेले. एक आपली नगरपालिका कोणत्या ताब्यात आहे कोण तोड राहिला याचा काही ठाव लागत नाही, काही समजत नाही. याचा मी शिवसाहेबाचा जाहीर निषेध करतो. नगराध्यक्ष कोण आहे की शिव कोण आहे की नगरपालिका कोण चालवतो, नगरसेवक सकाळीपासून तिथे बसतात काय करू राहिले काही समजून राहिले नाही. सत्ताधारी कोण आहे आणि विरोधी कोण आहे. हे भोकरदनमध्ये काय गोंधळ चालला, लोकांचं गोरगरिबाचं काम होऊ राहिले नाही आणि या लोकांवर अन्याय होऊ राहिला. या लोकांना आमचा पाठिंबा असा जाहीर हे करतो आणि त्याचा निषेध करतो. जय हिंद, जय